नमस्कार सर्वांना। एक वाटी बेसनच्या पिठामध्ये 2 चमचे आपण तांदळाची पिठी ॲड करायची आहे। त्यानंतर आलं लसणाची पेस्ट, बेडगी मिरचीचं लाल तिखट, मीठ, त्यानंतर गरम मसाला वापरलेला आहे, 2 चमचे धनेपूड, जिरेपूड, त्यानंतर तीळ, चवीपुरतं मीठ, त्यानंतर चिंचगुळाचं पाणी या ठिकाणी वापरलेलं आहे। आता मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। बॅटर आपल्याला छानसं पातळ असं बनवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपले बॅटर तयार झालेलं आहे। आता छोट्या छोट्या आकाराची आपण आळूची पाने घेतलेली आहेत, ती लाटणीच्या साहाय्याने लाटून घ्यायची आहेत। आता दोन्ही बाजूला आपण पानांना पीठ लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी आपण 4 पानांचा वापर केलेला आहे आणि एक लाटी तयार करून घ्यायची आहे। आता तयार लाटा वाफवायला ठेवूया। वरून तेल लावून घ्यायचं आहे। आता एक पेला पाण्यामध्ये आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर आपल्या लाट्या वाफवून झालेल्या आहेत। थंड झाल्यानंतर आपण त्याचे मध्यम आकाराचे काप करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने तयार केलेल्या आळूच्या वड्या ह्या अत्यंत रुचकर आणि चवीला एकदम भन्नाट लागतात। आता नेलच्या तव्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे। दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। वरून थोडेसे तीळ ॲड करा। अशा पद्धतीने अत्यंत चविष्ट अशा आलूवडी तयार झालेली आहे। व्हिडिओला नक्की लाईक करा। धन्यवाद।